ते चिगळी ते पुणे हा प्रवास कसा होता सर? अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे आमची. गावामध्ये दुसऱ्या शेतामध्ये काम करावं लागत होतं आणि गोरगरीब जनतेची जाण असल्यामुळे आम्ही तर असे काम करतोच आहे, पण आपल्याकडे कुठलं पद असेल तर आपण अजून जोमाने काम करू शकतो. प्रभाग क्रमांक 16 मधील अशा कोणत्या समस्या आहेत? गुरुद्वारा किंवा वाल्यकरवाडीचा परिसर आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 70-80% लोकांचे अनॉथराइज घरं आहेत आणि तिथं त्याला कुठल्याही डॉक्युमेंटचा आधार नाही आहे किंवा काही नाही आहे. तर ह्या एरियावरती काम करायचं आहे मला. तुम्ही स्वतः अनेक मंदिरं बांधली आणि पंढरपूरच्या तिथे बडव्यांच्या सोबत म्हणजे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आम्ही पण सेवा करायचो. परंतु तुम्ही मतदारांच्या मनात मंदिर कसं बांधणार सर? शेवटी मतदारच माझे दैवत आहे आणि हा प्रभागच माझा, प्रभाग क्रमांक 16च हे माझं मंदिर आहे. नमस्कार, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं बोलबिंदासमध्ये मी स्वागत करतो. मी श्रेय धुमाळ. जसं आपण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका 2 तारखेपासून जशा चालू झालेल्या आहेत, नगरपालिका नगरपंचायत ह्या झालेल्या आहेत, पण महानगरपालिकांच्या निवडणुका आगामी येऊ घातलेल्या आहेत, ज्याच्यात मुंबई महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे. तर आपल्यासोबत आहेत आज श्री नारायण शेठ चिगळीकर, जे प्रभाग क्रमांक 16 मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून इच्छुक उमेदवार आहेत BJP या पक्षाकडून. सर्वप्रथम नमस्कार सर. नमस्कार. नारायण चिगळीकर. आणि बोलबिंदासमध्ये बोलवल्याबद्दल त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही मूळचे चिगळी गावचे, ते चिगळी ते पुणे हा प्रवास कसा होता सर? अत्यंत हालाकीची परिस्थिती आहे आमची. गावामध्ये दुसऱ्या शेतामध्ये काम करावं लागत होतं. तर ऊस तोडणी म्हणा किंवा शेतामध्ये काम करणे म्हणा. त्यामुळे आम्ही काय केलं की आता आपण विचार केला की आपण इथं गावात राहून काही होणं अवघड आहे, म्हणून सर्वच लोक शहराकडे जातात. म्हणून मी पण शहराकडे जायचं प्लॅनिंग केलं आणि मग मी पुणे या ठिकाणी यायचा विचार केला. या सर्व प्रवासातील कठीण क्षण कोणता होता तुमच्यासाठी? कठीण क्षण म्हणाला तर मी गावातनं जेव्हा आम्ही निघालो, गावातनं आल्यानंतर म्हणजे गावातनं थोडे पैसे जमा करून सिटीला जाण्यासाठी, म्हणजे सिटी विचार केला होता पुण्याला जाऊ का हैदराबादला जाऊ, पण पुण्यालाच यायचं आपण ठरवलं. आणि रातूर सिटीमध्ये आल्यानंतर ते माझ्याजवळ जे काय पैसे होते 100-50 रुपये, ते पण कुठं पडले, कुणी माझं पॅकेट मारलं हे मला काहीच आयडिया नाही आली. पण मी 2-3 तास तिथेच लातूरमध्ये थांबलो होतो. पण एक ग्रस्ताने मला मदत केली आणि पुण्यापर्यंत पॅसेंजरचं तिकीट काढून दिलं, म्हणजे रेल्वेचं. पण मी ते पुण्याला आलो एवढ्यापर्यंत. आणि आज खूप हालाकीच्या परिस्थितीमधून आम्ही शून्यातनं पुढे आलेलो आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टीची मला जाणीव आहे. सर, तुम्ही राजकारणात येण्याचा मार्ग का निवडला? राजकारणात येण्याचा मार्ग असा होता की मी हालाकीच्या परिस्थितीतून आलेलो आहे आणि मला राजकारणाची आवड आहे. आणि मी आणि माझ्या कुटुंबियांनी आजपर्यंत आमच्या घरी कोणीही आलं तरी त्याला चहा पाणी केल्याशिवाय, जेवण केल्याशिवाय पाठवत नाही. आणि हालाकीची परिस्थिती असल्यामुळे मला गोरगरीब जनतेची जाण आहे आणि गोरगरीब जनतेची जाण असल्यामुळे आम्ही तर असे काम करतोच आहे, पण आपल्याकडे कुठलं पद असेल तर आपण अजून जोमाने काम करू शकतो. ह्या हिशोबाने आम्ही राजकारणात याचा विचार केला. हे झालं सर तुमचं राजकारणात येण्याचं कारण, ह्याच्या पाठीमागचं. पण तुम्हाला कुटुंबाने कशी साथ दिली समाजकारण करताना? समाजकारण करते वेळेस मला कुटुंबाने प्रत्येक वेळेस प्रोत्साहन दिलं. आमच्या घरी जो कोणी येईल किंवा मी समाजकार्य करायला जातो, मी माझ्या समाजामध्ये म्हणजे संत रोहिदास मित्रमंडळ आहे, हे मराठवाडा लोकविकास मंच आहे किंवा माझे व्यापारी संघटना आहे, एकविरा व्यापारी संघटना आहे, ह्या संघटनेमध्ये काम करते वेळेस मला घरच्यांनी कधीही असं की तुम्ही मला वेळ देत नाही, तुम्ही मला तुमच्याकडे वेळ कमी पडतो, असं कधी मला म्हणजे त्रास नाही दिला. आणि मला असं बुनबुन म्हणजे पाठीमागे नाही लागले की मला तुम्ही वेळ देत नाही. त्यामुळे मला घरच्यांचा चांगला सपोर्ट मिळालेला आहे. माझ्या घरी लोकांचा थवा म्हणजे भरपूर लोक यायची. जेव्हा मी घर बचाव संघर्ष समितीमध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा माझ्या घरी नाही म्हणले तरी कधी पण 20-25 लोक, 5-50 लोक चहा पाण्याला यायची, 20-25 लोक जेवायला यायची. पण माझ्या मिसेसनी किंवा माझ्या मुलींनी
कधीही त्यांना असं सोडलं नाही. जेवण खाऊन करा, काका जेवायला बसा, काकू जेवायला बसा, किंवा चहापाणी केल्याशिवाय आम्ही कधी सोडलं नाही. असं करून आम्हाला मॉडेल सपोर्ट मिळाला. गर्भचार संघर्ष समिती आहे, व्यापारी संघटना आहे, त्याचा मराठवाडा लोकविकास मंच आहे, गणेश मंडळ आहेत. ह्या सर्व लोकांच्याकडनं प्रोत्साहन मिळालं मला राजकारणात येण्याचं किंवा समाजकारण करण्यासाठी. ह्या इथूनही आम्ही पुढे पाऊल टाकत पुढे आतापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे. आम्ही कोविड काळामध्ये जसं तुम्ही PPE किट, अन्नधान्य, समाजाला खूप प्रकारे म्हणजे सगळ्या प्रकारे तुम्ही मदत केली. पण त्या काळात तुम्हाला असा कोणता क्षण आठवतो का की जो तुम्हाला मनाला असा चटका लागून गेला? नाही, कोविड काळामध्ये आज असं झालं होतं की प्रत्येकजण घरामध्ये बंदिस्त होता. प्रत्येकजण. आपण ज्या कंपनी आहे, माझी जी कृष्णा डायग्नोस्टिक जी कंपनी आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही PP किट आणि मी वैयक्तिक माझ्या स्वतःच्या सहखर्चाने मी लोकांना अन्नधान्याचे किट, त्याच्यानंतर माझ्याकडं म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरकडे ते लेबर होते, म्हणजे परप्रांतीय लेबर होते. त्या परप्रांतीय लेबरला आपण स्वतःहून अन्नधान्य, जेवणाचे पाकिट हे असं पुरवले. बरं, त्या पिरियडमध्ये माझ्या जवळचे काही मित्र होते माझ्या वयाचे. त्या पिरियडमध्ये असं मनाला म्हणजे आज संध्याकाळी तो माझ्याशी गप्पा मारला आणि दुसऱ्या दिवशी त्याला कोविड झाला, असे काही कारणं झाली. आणि त्या कोविडमध्ये बरेचसे माझे मित्र नाही राहिले, त्या कोविडमध्ये गेले. असं एक मला मनाला लावून जाणारा चटका म्हणतात त्याला, म्हणतो ना तुम्ही चटका शब्द वापरला, तर ते माझ्या मनाला लावून गेलेला एक क्षण येतो. कोविडच्या काळामध्ये आमचे कृष्णा डायग्नोस्टिकची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये माझे चेअरमन म्हणजे माझे जे मित्र आहेत चेअरमन आहेत कंपनीचे, मी त्या कंपनीमध्ये पण डायरेक्टर आहे. आणि त्या कंपनीच्या काळामध्ये PP किट वाटणे म्हणा, औषधं वाटणे म्हणा, किंवा अन्य लोकांना भेटणे म्हणा, हे असं राजेंद्र मुथा हे माझे जवळचे मित्र आहेत. आणि त्यांनी बरेचसे मदत केली त्या काळामध्ये. ज्या बसेस फिरत होत्या ना तुमच्याकडे सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी, त्या आमच्या कंपनीच्या बसेस होत्या. ज्या तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये किंवा पुणे महानगरपालिकेत ज्या बसेस फिरत होत्या, कोविडचं जे रुग्णालय म्हणून बसेस फिरत होत्या, त्या आमच्या कंपनीच्या बसेस होत्या. प्रभाग क्रमांक 16 मधील अशा कोणत्या समस्या आहेत की ज्याच्यावर तुम्ही उत्तर किंवा सोल्युशन म्हणून त्याच्यावर काम करा? प्रभाग क्रमांक 16मध्ये आमच्याकडे गुरुद्वारा किंवा वाल्यकरवाडीचा परिसर आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 70-80% लोकांचे अनऑथराईज घरं आहेत. आणि तिथं त्याला कुठल्याही डॉक्युमेंटचा आधार नाही आहे किंवा काही नाही आहे. तर ह्या एरियावरती काम करायचं आहे मला. आणि त्याला रेग्युलाइज कसं करता येईल ते आपण त्याला प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट आहे की रावेत आहे, शिंदेवस्ती आहे, त्याच्यानंतर गुरुद्वारा आहे, त्याच्यानंतर आदर्शनगर आहे पुढे गेल्यानंतर, त्याच्यानंतर किवळे विकासनगर आहे, किवळे गावठाण आहे, त्याच्यानंतर समीर लॉन्चची बॅक साईड आहे, तिथं पण बरेचसे कामं राहिलेले आहेत अजून. त्याच्यानंतर मामुर्डी आहे, मामुर्डी गावठाण आहे, मामुर्डीचा वरचा साईनगर भाग आहे. अशा बरेचशा अजून मामुर्डीचा साईनगरमध्ये जायला अजूनही रस्ता नाही झालेला, डांबरीकरण रस्ता नाही. तो झाला आहे तरी पण खूप असं अप अँड डाऊन रस्ते आहेत. तर ते करण्यासाठी मी स्वतःहून प्रभाग नंबर 16ची निवड केलेली आहे. वाहतूक कोंडी किंवा ट्रॅफिक ह्याच्यावर प्रामुख्यानं एक सोल्युशन म्हणून तुम्ही काय प्रभावी उपाययोजना काढली का? नाही, आत्ता काय झालेलं आहे की जेव्हा ही केवळे मामुर्डी ही जेव्हा गावं आपल्या महानगरपालिकेमध्ये आली तेव्हा ह्या समस्या नव्हत्या. आता एवढ्या प्रमाणात तिकडं स्कीम वाढल्यात, मोठ्या स्कीम आल्यात, मोठ्या बिल्डरच्या स्कीम आल्या आहेत तिथे. थोडक्यात एक स्टेडियम आहे, त्याच्यानंतर जाण्या येण्याचा सर्व्हिस रोड नाही आहे, आणि बऱ्याचशा ठिकाणी अंडरपास नाही आहे. जे एक आहे अंडरपास आहे तो मुकाई चौकात आहे, दुसरा आहे तो समीर लॉनच्या तिथं आहे. ह्या 2 अंडरपासच्यामुळे कमी पडत असल्यामुळे आपल्याला वाहतुकीची समस्या वाढलेली आहे. दुसरा जो आहे ते आमच्या इथं DY पाटील कॉलेजचा जो परिसर आहे तिथं पण वाहतुकीची समस्या आहे. त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ह्या सगळ्याचं कारण असं आहे की सुरुवातीपासून ह्या शहर वाढत असते वेळेस म्हणजे एरिया मामुर्डीचा किंवा विकासनगर केवळे हा शहर वाढत असते, त्याचं नियोजन केलं नाही, त्यामुळे ह्या वाहतुकीची कोंडी होत आहे. रोज कोंडीला अर्धा तास 1-1 तास तो मुकाई चौकामध्ये लोकांना थांबावं लागतं.
आणि स्थानिक लोकांना तर खूप त्रास होतो. हां, मी माझ्या माध्यमातून वाहतुकीचा सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि सर्व गोष्टीमधून त्याच्यातून मार्ग काढेन. तुम्ही स्वतः अनेक मंदिरं बांधलीत, निधी दिलेले आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, मला म्हणजे संस्कृतीच्यामध्ये आवड आहे. म्हणजे सासरवाडी पंढरपूरचे आहे आणि पंढरपूरच्या तिथे बडव्यांच्या सोबत मी पण सेवेकरी होतो पूर्वी. म्हणजे यांच्यासोबत बडव्यांच्यासोबत म्हणजे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये आम्ही पण सेवा करायचो. त्यामुळे त्याचा आम्हाला पण छंद आहे की मंदिरं विठ्ठल रुक्माई मंदिर बांधले आपण आत्ता बिजलीनगरमध्ये गुरुद्वारामध्ये. त्याच्यानंतर मारुतीचं मंदिर बांधलेलं आहे आणि काही वर्षापूर्वी म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये रावेतमध्ये सर्व नंबर 202मध्ये माझ्या ह्याच्यामध्ये बुद्धविहारासाठी आपली जागा आणि त्याच्यामध्ये 16 गुंठ्यामध्ये माझी जागा मी त्या बुद्धविहारासाठी दिलेली आहे आणि बुद्धविहार तिथं आत्ता बुद्धविहार चालू आहे आणि आजूबाजूला बरेचशा लोकांना मंदिराला जेव्हा लोक माझ्याकडे येतात देणगी म्हणा किंवा काही वस्तूच्या स्वरूपात म्हणा मी मदत करतो मंदिरांसाठी आणि दान दक्षिणा हे आता चालूच असतं. लोक येतात माझ्याकडे असे. परंतु तुम्ही मतदारांच्या मनात मंदिर कसं बांधणार सर? मी लोकांचे प्रश्न सोडवावेत ह्याच कारणासाठी मी राजकारणात येतो आहे आणि माझ्या हातून लोकांचे प्रश्न सुटावेत मला असं वाटतंय आणि इथून पुढे किंवा याच्या पाठीमागे पण लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत मी. आता याच्या पुढे पण मी सोडवेल आणि इथून माझ्या हातून लोकांची सेवा घडावी. लोकांचे प्रश्न सोडवल्यानंतर मला जे सुख मिळेल ते मला दैवतासारखं सुख मिळेल. शेवटी मतदारच माझे दैवत आहे आणि हा प्रभागच माझा प्रभाग क्रमांक 16च हे माझं मंदिर आहे. मी काय झालं गेली 40 वर्ष झालं मी ह्याच प्रभागामध्ये राहतो आहे. प्रभाग क्रमांक 16 आहे, प्रभाग क्रमांक 17 आहे. ह्या प्रभागाच्या बाँड्रीवरती मी राहतो गुरुद्वारा परिसरामध्ये. गुरुद्वारा परिसरामध्ये अजून खूप अशा लोकांना भेडसावणाऱ्या समस्या आहेत. अनाधिकृत बांधकामं आहेत किंवा प्रभागामध्ये खूप काही असे अडचणी आहेत. त्या अडचणी घेऊन मी लोकांसमोर जाऊन किंवा शासन दरबारी किंवा नगरपालिकेमध्ये किंवा अन्य कुठे जाऊन मी सोडवू शकतो. शंकरशेठ जगताप यांच्या माध्यमातून किंवा अन्य प्रशासनाच्या माध्यमातून. म्हणून लोकांनी मला ह्या प्रभागात निवडावं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक प्रभुत्व राहिलेलं आहे ह्याच्या आधी. पण तुम्ही BJP हा पक्ष का निवडले? काय झालेलं गेले खूप वर्ष झालं मी स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप यांच्यासोबत काम करत होतो आणि आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शंकरशेठ जगताप हे पण काम करतात आणि मला BJPमध्ये असं वाटतं की तळागाळाच्या लोकांना ते BJP संधी देते आणि आज एवढा साधा सिंपल माणूस सदाशिव खाडे यांना प्राधिकरणाचा अध्यक्ष केला. त्यांना काय कुठं काय नसताना सुद्धाही प्राधिकरणाचा अध्यक्ष केला आणि चहावालासुद्धा पंतप्रधान होऊ शकतो. म्हणून मी BJP या पक्ष निवडलेला आहे. धन्यवाद नारायण शेठ. तर आपल्यासोबत होते आज प्रभाग क्रमांक 16मधील नारायण शेठ चिगळीकर. त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारलेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण प्रभागातील प्रत्येक उमेदवाराच्या इथं गप्पा मारणार आहोत. ह्याच्यासाठी बोलविंदास चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.